पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आशीर्वादावरती राज्यकारभार चालवत असल्याचे सांगितले। स्मारक उभारणीसाठी योगदान देता आले हे आपले भाग्य असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य जगप्रसिद्ध आहे। त्यांनी देशभरातील अनेक मंदिरं, घाट, धर्मशाळा आणि अन्नछत्रे उभारून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला। त्यांच्या स्मारकासाठी छोटासा का होईना हातभार लावता आला याचा मला अभिमान आहे। स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेतलेल्या संस्थेचे विशेष अभिनंदन करत त्यांनी सांगितलं की मर्यादित जागेतही अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी स्मारक उभं राहिलं आहे। अहिल्यादेवींच्या कार्याला खरी श्रद्धांजली म्हणजेच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणं होय, असंही ते म्हणाले। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील निर्णयांची आठवण करून देताना सांगितलं की चौंडी येथे झालेल्या जयंती सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। तसेच शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेलाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे। या प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सुशोभीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिल्याबद्दल त्यांचे समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केलेले आहेत। तर या कार्यक्रमाला माजी खासदार विकास महात्मे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार रवींद्र पाठक, विरोधी पक्षनेते शानू पठाण, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेविका विशाखा खताळ, किरण नागते, शिवसेने प्रवक्ते राहुल लोंढे, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर विजय शेळके, भाजपाचे संदीप माने, वर्षा माने, ज्ञानेश्वरी परदेशी यांसह अनेक धनगर समाजातील मान्यवर येथे उपस्थित होते। दरम्यान विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला। क्रीडा क्षेत्रातील संदीप दायगुडे, कला क्षेत्रातील दत्तात्रय चिव्हाणे, शैक्षणिक क्षेत्रातील भगवान आसाराम गावडे, साहित्य क्षेत्रातील डॉक्टर महादेव इरकर, तर सामाजिक क्षेत्रातील बीरू कोळेकर, शासकीय क्षेत्रात संध्या खताळ, राजकीय क्षेत्रातील निहारिका खोंदले, उद्योजक क्षेत्रातील मनोज कुचेकर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सुवर्णा चोपडे यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांसाठी मुंबई नोकरी केली, आयटीआय स्पीकर ट्रेन केला होता। त्यामुळे मुंबईतील नामांकित कंपनी अमित स्पीकर त्यांना नोकरी मिळाली आणि मग आपला सर्व कारभार सांभाळून त्यांनी आपली कला जोपासली। शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिवसीय जयंती महोत्सवाचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी होतोय आणि त्यासाठी या ठिकाणी आमंत्रित उपस्थित असणारे